लग्न झालं रे झालं, की अपेक्षा वाढतात. कोणाकडून? मुलाकडून. तो जो कुटुंब प्रमुख असतो, तो जो मुलगा असतो, तो जो पुरुष असतो, त्याच्याकडून अपेक्षांचा भडीमार होतो. त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा केल्या जातात आणि स्वतःचं घर असलं पाहिजे, सगळ्या घरामध्ये वस्तू असल्या पाहिजे, सोनं-नाणं असलं पाहिजे, प्रॉपर्टी कमवली पाहिजे, छान घर ठेवलं पाहिजे, आमचं छान संगोपन केलं पाहिजे, आम्हाला सुखात ठेवलं पाहिजे. या सर्व गोष्टी त्या पुरुषाकडून केल्या जातात, त्या कुटुंब प्रमुखाकडून केल्या जातात. त्याची परिस्थिती बघितली जात नाही, त्याची मानसिकता बघितली जात नाही, त्याचे विचार बघितले जात नाही, त्याची सुखशांती बघितली जात नाही. तो काय टेन्शनमध्ये आहे, त्याला काय परिस्थिती आहे त्याच्यापुढे वाढून ठेवलेली. तो सुद्धा आत्ताच कुठं स्थिरावतोय, तो आत्ताच कुठं उभा राहतोय, तो आत्ताच कुठं नव्याने संसारात पडलेला आहे. तो सुद्धा एकटा आहे, त्याला अजून कोणाचा आधार नाहीये, त्याला कोणाची अजून साथ नाहीये. एकट्याच्या कर्तृत्वावर, एकट्याच्या जबाबदारीवर तो हे सगळं पेलणारा आहे. तर त्याला थोडासा अवधी दिला पाहिजे ना, त्याला थोडीशी मदत केली पाहिजे ना, त्याच्या सोबत राहिलं पाहिजे ना. या सगळ्या गोष्टी तर करायला पाहिजेत. सगळ्याच गोष्टींची अपेक्षा त्याच्याकडून ठेवली आणि ताबडतोब पाहिजे, आत्ता आणि आत्ता म्हणजे लगेचच पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. आणि जर त्या नाही मिळाल्या तर मग ते डोक्याला कटकट सुरू करणं किंवा सतत घालून पाडून बोलणं, भांडणं करून काढणं, हेवे दावे करणे, कमीपणा दाखवणं, त्याच्या कमजोरी काढणं, त्याची सगळीकडे समाजामध्ये वाबाटे काढणे, सगळी कुटुंबाची सगळी जी परिस्थिती आहे ती समाजापुढं मांडणं, सगळीकडे ते पसारा करणं थोडक्यामध्ये. तर असे प्रकार सुरू होतात आणि मग त्याच्या मनाचं खच्चीकरण होतं आणि त्याला कुठं धावावं, काय करावं हेच समजत नाही. यामध्ये त्याचं आयुष्य अस्थिर होतं. तो जे काय करतो त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. अपयशाच्या खाईमध्ये तो खोलवर उतरत जातो आणि मग त्याच्यातून काढायला सुद्धा कोणी येत नाही. त्यातही तो स्वतःच अडकून पडतो आणि त्याला उभारी देणं, त्याला त्यातून वर काढणं ही जबाबदारी कोणीच घेत नाही. बायको घेत नाही, आई वडील घेत नाही, कोणीच घेत नाही. जो तो आपले हात वर करतो आणि मग तू केलंय ना, मग तूच निभाव, तुलाच करायला पाहिजे कारण तूच केलं पाहिजे ही अपेक्षा असते. आणि हा जो पुरुषाला हा प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये येतो आणि तो येतो, बऱ्याचदा येतो. तर हा जो येतोय हा प्रसंग, तर या प्रसंगामध्ये त्याला एकटं पाडू नका, त्याच्याबरोबर राहा. हा प्रसंग येतो, ही परिस्थिती येते कारण का नव्याने सुरुवात करायची म्हटल्यानंतर आर्थिक गणित उभी करावी लागतात, ती त्याच्या वाटा शोधाव्या लागतात, मार्ग काढावे लागतात. त्यामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करावं लागतं, ऍडजस्टमेंट करावी लागते, समझोता करावा लागतो, या सर्वच गोष्टी असतात. तर त्याच्या एकट्याच्या खांद्यावरती हे सगळा भार द्यायचा नाही आणि आपल्याला जेवढं करता येईल त्याची मदत तेवढा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आई वडिलांनी आणि त्याच्या बायकोने केला पाहिजे. जो जोडीदार आहे त्याच्या बरोबर राहणारा, जो नव्याने संसारात पडलेला आहे, तर त्याने या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. नाहीतर मग हल्लीचं हे इतकं धकाधकीचं आणि स्पर्धेचं जे युग आहे, यामध्ये नोकरीची शाश्वती नाही. आज नोकरी आहे, उद्या नाही. शरीराची शाश्वती नाही. आज काय रोग आहे, उद्या काय होणार नाही. दवाखान्याला किती खर्च येईल, काय म्हणजे कुठल्याच गोष्टींचा काहीच फिक्स असं काही राहिलेलं नाही, की कधी कुठलंही काही होऊ शकतं, जाऊ शकतं. त्यासाठी या कुटुंब प्रमुखाला, या पुरुषाला एक जबाबदारीनं वागलं पाहिजे त्याच्यासोबत आणि आधार दिला पाहिजे, त्याच्यासोबत राहिलं पाहिजे. तरच हा जो मार्ग आहे दोघांचा, तर तो सुखावह होऊ शकतो. त्यासाठी स्वीकार करणं, आहे ती परिस्थिती स्वीकारणं आणि त्यामध्ये त्याला सोबत करणं, त्याच्या सोबत जाणं आणि तर या दोघांचा मिळून प्रवास एक छान एका वेगळ्या वळणावरती, एका वेगळ्या दिशेला, नवनिर्मितीकडे घेऊन जाईल. त्यासाठी दोघांच्याही मनाची आणि दोघांच्या विचारांची आणि दोघांच्या कृतीची आवश्यकता असते.